नमस्कार. मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के आज तुम्हाला डायबिटीजबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. बरेच जण म्हणतात की मला साखरेचा त्रास आहे, मला शुगर आहे, मला डायबिटीज आहे. पण हे डायबिटीज म्हणजे नक्की काय असतं? डायबिटीज म्हणजे नक्की काय? तर आपल्या रक्तातील साखर ही नॉर्मलपेक्षा जास्त वाढणे म्हणजे डायबिटीज. तर का वाढणे? तर आपल्या शरीरामध्ये असंख्य अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत. त्यातील एक अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅन्क्रियास. तर ह्या पॅन्क्रियासचे खूप कामं असतात आपल्या शरीरामध्ये जे खूप इम्पॉर्टंट असतात. पण एक पॅन्क्रियासचं जे मुख्य काम आहे ते म्हणजे इन्सुलिन नावाचं हॉर्मोन. साध्या भाषेत म्हटलं तर इन्सुलिन नावाचं केमिकल हे प्रोड्यूस करणं. हे इन्सुलिन काय करतं? आपल्या रक्तातील साखरेला नेहमी कंट्रोलमध्ये ठेवतं. आणि ते कसं? तर आपण जे पण काही खातो पितो त्याचं डायजेशन होतं, ॲब्झॉर्प्शन होतं. ठीक आहे. मग रक्तामध्ये ग्लुकोज वाढायला सुरुवात होते आणि मग ही जी ग्लुकोज आहे जी वाढायला सुरुवात होते तर इन्सुलिन काय करतं की त्या रक्तातील ग्लुकोजला पेशींपर्यंत, सेल्सपर्यंत पोचवण्याचं काम हे इन्सुलिन करतं. आणि मग पेशींमध्ये हे ग्लुकोज केलं, सेल्समध्ये हे ग्लुकोज केलं तर त्याचं रूपांतर एनर्जी, ऊर्जामध्ये होतं, जे आपल्याला दिवसभर काम करण्यात मदत करतं. आता मला सांगा की जर इन्सुलिन बनतच नसेल शरीरात तर काय होणार? ग्लुकोज पेशींपर्यंत कशी जाणार? कारण इन्सुलिनच नाही आहे त्यांना रक्तामधून पेशींपर्यंत पोचवण्यासाठी. तर काय होणार आहे? साखर ही रक्तातच वाढत जाणार आणि होणार डायबिटीज. तर ज्यामध्ये इन्सुलिन बनत नाही आणि डायबिटीज होतो त्याला म्हणतात टाईप 1 डायबिटीज. आता दुसरं म्हणजे इन्सुलिन बनतंय पण त्याला कुठेतरी अडथळा येतोय, त्याला कुठेतरी रेझिस्टन्स येतं आहे त्याचं काम करण्यात. तर काय होणार आहे? तर साखर म्हणजे आता इन्सुलिन रक्तातील साखरेला पेशींपर्यंत पोचवण्याचं काम करतं आहे. पण पेशी तर एकदम रेझिस्टंट झाल्या आहेत, इनसेन्सिटिव्ह झाल्या आहेत. का बरं? मग ते मे बी तुमच्या सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे, ओबिसिटीमुळे किंवा अजिबात तुमची काही एक्सरसाइज नाही आहे, तुम्ही जंक फूड खाताय, फॅटी फूड खाताय किंवा अगदीच काहीच ॲक्टिव्हिटी नाही आहे, एक्सरसाइज नाही आहे, खूप कार्बोहायड्रेट असलेले फूड खाताय. तर काय होणार आहे? रेझिस्टन्स निर्माण होतो शरीरामध्ये. ठीक आहे. तर सेल्स जे आहेत तुमची अजिबात ॲक्टिव्हिटीज नसेल काही तर काय होणार? हे जे सेल्स आहेत, पेशी आहेत तुमच्या बॉडीमधले ते इनॲक्टिव्ह, ते रेझिस्टंट होऊन जातात इन्सुलिनला. मग इन्सुलिन जर रक्तातील साखरेला पेशींपर्यंत पोचवण्याचं काम करेल पण पेशी म्हणतात नाही आम्ही तर रेझिस्टंट झालो आहोत, आम्ही इनसेन्सिटिव्ह झालो आहोत, तर आम्ही हे ग्लुकोज नाही घेऊ शकत. मग ही ग्लुकोज कुठे वाढत जाते? रक्तातच ही ग्लुकोज साखर वाढत जाते. मग ह्याच प्रकारे जर इन्सुलिन बनत नसेल किंवा मग इन्सुलिन बनतंय पण त्याला कुठेतरी अडथळा येतोय, रेझिस्टन्स येतंय, त्याच्यामुळे किंवा ह्या दोन्ही कारणांमुळे डायबिटीज होतो. तर असेच बरेच डायबिटीजचे बरेच काही प्रकार आहेत. जसे टाईप 1 डायबिटीज आहे, टाईप 2 डायबिटीज आहे, टाईप 1.5 डायबिटीज आहे ज्याला लाडा पण म्हटलं जातं, किंवा मग मोडी आहे, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज इन द यंग, किंवा मग जेस्टेशनल डायबिटीज आहे, किंवा स्टिरॉइड इंड्यूस डायबिटीज आहे. डायबिटीजचे खूप प्रकार आहेत. तर आपण आज पाहिलं की टाईप 1 डायबिटीजमध्ये काय होतं आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये काय होतं. तर अशाच प्रकारे आपण भरपूर काही इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला डायबिटीजबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला काही काउन्सिलिंग नीडेड आहे, तुम्हाला डायबिटीज आहे स्वतःला, ठीक आहे, तर आणि तुम्ही
तुम्हाला मॅनेज नाही होत आहे तर मग तुम्ही स्टाफ क्लिनिकला येऊन मला भेटू शकता. मी एक सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर आहे. आमचा स्टाफ क्लिनिकचा एक हेल्थ अवेअरनेस अँड प्रमोशन सेलचं मी इन्चार्ज मेंबर आहे. ह्याने आम्ही अवेअरनेस ॲक्टिव्हिटीज घेत आहोत. तर तुम्हाला डायबिटीजबद्दल काही मॅनेजमेंटबद्दल विचारायचं असेल, एज्युकेशन हवं असेल, काउन्सिलिंग हवं असेल, तुम्ही स्टाफ क्लिनिकला येऊन मला भेटू शकता. ठीक आहे. माझा टायमिंग आहे 9:15 to 5:30. तर आपण इथेच थांबवूया आजचं सेशन आणि आजचं हे टॉक, आणि भेटूया पुढच्या सेशनमध्ये, जिथे आपण अजून असं नवीन काहीतरी शिकत राहू. नवीन बेनिफिट्स, हेल्थ बेनिफिट्स काय आहेत ते जाणून घेत राहू, आणि अजून काही आपल्याला अजून कळेल जे आपल्याला फायदेशीर ठरेल, की बाबा आपल्या शरीरासाठी काय महत्त्वाचं आहे, काय केलं पाहिजे, ते मी तुम्हाला नेहमी सांगत जाईन. सो इथेच मी थांबते. थँक्यू.